हे बघ आजी, तुझ्यासाठी औषध आणलं. ते औषध घेतलं ना की तू नक्की बरं होशील बघ. बाबा मी औषध घेतोय पण हा आजाराने माझी साथच सोडत नाही. हे औषध आणले ना, हे औषध तू नक्की बरं होशील. आणि मग एकदा का बरा झाला ना की काकासोबत दिवसभर क्रिकेट खेळायचं. हो मग काकाला क्लीन करून जायचंय. अगं माया, आपण आजीसाठी पोहे आणलेत ना, ते दे बघ. हो मी तर विसरलेच होते. चल. नाही मी नाही खाणार ती पोहे. का नाही खाणार तू पोहे? कारण आताच गोपी मामा आले आणि दूध घेऊन गेले. अरे खूप झालं होतं का? मग तू मामाला थांब नाही म्हणायचं का? अरे गोपी, किती उपकारावर उपकार करशील. घरच्या माणसाप्रमाणे जीव लावतो. आम्ही कुठला तू कुठला, पण मला जोडले म्हणून उपकारावर उपकार करत सुटलास. अगं माया, आजूला पोहे घेऊन जा. चल रे. हे परमेश्वर, अरे किती खोटी तसली देव माझ्या लाडक्याला. काय करू मी माझ्या लाडक्यास. हे विधाते, काही नाही, तब्येत बरी नाहीये का? मग असा उदासवाना का बसलायस? हे घे, हे 200 रुपये. ते माने साहेब आहेत ना, त्यांच्या घरची भांडी घासली त्यांनी दिली. बरं, डॉक्टर काय म्हणाले रे आजीच्या तब्येतीविषयी? अगं 15 दिवसानं पुन्हा बोलवलंय. हो. हा आपल्या आदित्यची काही निरोप बातमी मिळाली का बेटा? हा मिळाली ना. त्याला 2000 रुपये हवेत. 2000? अरे पण एवढी मोठी रक्कम आहे तुझ्याकडे? नाही, पण मायाचे 2 सोन्याचे मणी ते गहाण ठेवून पाठवून म्हणतो. माया, अगं ए माया, तुझे ते 2 सोन्याचे मणी ना, ते दे बघू. आदित्याला पैसे पाठवायचे. बरं, आणते मी. तू काळजी करू नकोस. ही आपली दुःखाची काळी छाया आहे ना, एक ना एक दिवस नक्की टळेल. आदित्यला नोकरी लागली ना, सगळं काही व्यवस्थित होईल बेटा. काळजी करू नको. बरं प्रभा, मी काय म्हणते, तुझं आटोपलं की तू रानात ये. तोपर्यंत आम्ही दोघी जाऊन काड्या तोडतो. माया, चल 2 घास खाऊ आणि मग रानात जाऊ. हे परमेश्वरा, अरे कोणत्या धर्म संकटात टाकलंस. अरे मुलाचा आजार पण बघितलं तर तिकडं भावाचं शिक्षण मार खात नाही. पण मला माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या भावासाठी लढलंच पाहिजे. हो, मला असं हरवून चालणार नाही. मला लढलंच पाहिजे, लढलंच पाहिजे. सांगतो, सकाळी सकाळी मला एवढा गोड स्वप्न पडलं. अगं त्या स्वप्नाने मी पुढचा भारावून गेलो बघ. अगं ते स्वप्न आहे ना, अजूनही माझ्या डोळ्यासमोर असं लुकलुकतंय. अहो पण एवढं काय बघितलं स्वप्नात? आणि तसंही स्वप्न कधी खरी होतात का हो? नाही ग माया, माझा आदित्य खूप मोठा माणूस झाला. माझं स्वप्न खरं होईल लागेल. अगं माया, आपला आदित्य नोकरीला लागलाय. त्यानं तुझ्या पहिल्या पगारातून तुझ्यासाठी, आईसाठी साडी घेतली. अगं आपल्या आजीसाठी ड्रेस घेतला, माझ्यासाठी कापड घेतली. अगं माया, आपला आजू देखील आजारपणातून बरा झाला. देव करो आणि असंच घडू दे रे बाबा. माया, आपले हे दारिद्र्याचे दिवस नक्कीच जातील. किती छान असतील ना ते दिवस. माया, आपल्या आदित्याच्या शिक्षणात तुझा खूप मोठा वाटा आहे. नाहीतर आपल्यासारख्या कफल्लक माणसानं एवढं शिक्षण शिकवावं. पण हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले माया. अहो, जमिनीत बीज रोवलं म्हणजे रोपटं आपोआप वर वाढतं का? त्याला खत पाणी घालावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते. आणि मी तेच करते हो. म्हणतात ना,
स्त्री हे घराचं वैभव असतं तेच खरं. अगं तू मुलात आणि देरात कधीही फरक केला नाही. जणू काही एका वेलीवरची दोन फुलंच. असं काय बोलता? मी तुमच्या सगळं माझं कर्तव्य निभावते ना. आणि काय हो, तुमची अर्धांगिनी या नात्याने तुमच्या सुखदुःखात माझा वाटा नाही का? माया, अगं तू साक्षात लक्ष्मीचं रूप आहेस. अगं किती करतेस आपल्या संसारासाठी. आणि मी तुझा नवरा असून तुला दोन घास चुकाचे भरू शकत नाही. हो, आपल्या संसारासाठी झटणं हे प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य असतं. आणि मी तेच करते. आणि राहिला प्रश्न आदित्य भाऊजींचा. अहो, आदित्य भाऊजी मला माझ्या मुलासाठी आणि आपल्या मुलाच्या सुखाच्या कर्तव्यासाठी काम करणं म्हणजे प्रत्येक आईचं मी खूप शाला आहे. हे कोण कहता मैं पागल हूँ? मैं पागल नहीं हूँ. सब पागल है, सब पागल है. शांत हो. मला तहान लागली. पाणी पाणी पाणी. हे परमेश्वर, अरे काय तू एका एकाचं नशीब लिहितो. हा विजय नामी पत्रकार आणि आज असा अचानक वेड्याच्या रूपात. दादा दादा मला एक गाणं म्हणता येते म्हणून टाकू का? ए दादा, मला ते गाणं म्हणता येते ते छान. ए गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण. ए दादा, मला एक वहिनी नाही पाहिजे. मला पुष्कळ मोठ्या वहिनी पाहिजे. वहिनी येतीच होती गाणं ऐकत होता. ए वहिनी, मला आणखी गाणं म्हणता येते ते. मला ते गाणं म्हणता येते. ते गाणं म्हण. हा शोधू मी कुठे कशी प्रिया तुला शोधू. हे मी तुला शोधणार नाही. शोधणार नाही. बरोबर शांत. मला भूक लागली. मला भूक लागली. शांत हो, शांत. अरे शांत, किती शांत हो. अरे काय नशीब दिलंस या पोराच. अगं आणतेस का? दादा, वहिनी म्हणजे आई ना आई. हे मी एवढा चावतो ना तेव्हा माझी आई मला चालून द्यायची. वहिनी म्हणजे आई ना. हे तू चालून दे ना. छान वहिनी छान. काय दशा मांडले ही दुर्गा माते. हरामजादे वो दुर्गा हरामजादे. वो किसी को नहीं छोड़ेगी. वो सबको बर्बाद कर देगी वो. लेकिन मैं उसको छोड़ूंगा नहीं. हरामजादे वो. यांना काय झालं? असं ताट फेकून गेले. अगं तेच तर कळत नाही. विजय आणि आदित्य एकाच वर्गातले खूप हुशार विद्यार्थी. आणि आज हा विजय अचानक असा वेडा. अहो, आपण अगोदर यांना बघितलं होतं तेव्हा तर सारं काही ठीक होतं. पण हे असे वेड्यासारखे का करतात? अगं तेच तर कळत नाही याच्या आयुष्यात असं काय घडलं असेल. मी जा त्याला तुम्ही घेऊन जाऊन बघा बरं. आलो. काय झालं ग? हा प्रभाकर असा धावत का गेला? अहो आई, बघा ना, असे जीवदार ताटावर उठून गेले हो. अगं पण कोण? अहो, आपले आदित्य भाऊजी नाही का? हा त्यांचे वर्गमित्र विजय भाऊजी. हा. ते आले होते आणि असं वेड्यासारखे पळून गेले. अरे अरे परमेश्वरा, एकेका लेकराचं काय नशीब लिहतो. इतक्या चांगल्या लेकराला काय झालं असेल बरं. तुला सांगते माया, अगं आपला आदित्य आणि हा विजय वर्गातले हुशार. अगं एकमेकाशिवाय कधी राहतच नव्हते. जणू काही राम लक्ष्मणाची जोडी. आणि बघ ना,
इतक्या चांगल्या लेकराला काय झालं असेल बरं? बघा ना हो आई, असं जेवतं ताटावरून पळून गेले. बरं, तो आला ना की त्याला पोटभर जेवायला घालशील. आजू बाळ कुठे? आत्ताच औषध घेऊन गेला आतमध्ये. बोलो, मी त्याच्यासाठी चॉकलेट आणले. आजू, अजू, ए बाळ अजू. अरे आजूला काय म्हणते? काय झालं आजी? आजू, मी काय आणलं बघ तुझ्यासाठी? काय आणलं? चॉकलेट? कुठून आणली माहितीये? कुठून आणली आजी? तुझ्या शाळेच्या समोर जी माई आहे की नाही, हा. त्या माईकडून विचारत होती आजूची तब्येत कशी. मी म्हटलं माझा आजू रोज औषध घेतो आणि बरा झाला की शाळेत येईल. आजू, तुला चॉकलेट हवी ना? हो. मग त्याआधी मला गाणं म्हणून दाखव. गाणं? काय खोकला झालाय? हो. बरं, हळूहळू सावकाश. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन विजय, अरे काय झालं रे बेटा तुला? असं अर्धवट अन्न सोडून जाऊ नये. अन्न
अन्नदेवता रागवतो बरं. हे अन्न देवता रागवते. हा ए बाई मैया या अजयने काल चॉकलेट नाही दिली मला. हा, बेटा ते काकांना चॉकलेट दे. हे 2 चॉकलेट. हे सगळी घेतली. ए वहिनी या चॉकलेटचा फुगा निघते फुगा. हा तोंडातून काढते असा. हा विजय मला सांग हा कोण आहे रे बेटा तुझा? हा प्रभाकर दादा. आणि मी माई आणि ही कोण आहे? ती छान वहिनी छान गोरी पान उची पुरी छान. आणि हा कोण आहे? त्याच्या हात पतंग उडवून जाते त्याच्या. चल बेटा तुला भूक लागली ना हे अन्न देवता रागवते. अन्नदेवता रागवतो बरं. चल, माया जेवायला वाढ ग त्यांना. चल